10 जानेवारी ही तारीख जसजशी जवळ येते तशी महाराष्ट्राची उत्सुकता आणि शिंदेंच्या शिवसेनेची धाकधूक वाढते। जर शिंदेंचे आमदार अपात्र ठरले तर काय, या प्रश्नाचं उत्तर 10 जानेवारी नंतर मिळणार आहे। मात्र त्यापूर्वीच भाजपचा एक प्लॅन तयार आहे। काय आहे तो प्लॅन आपण बघूया। शिंदे गटाला विलीन करून घेण्याची भाजपची रणनीती। 10 जानेवारीच्या निकालापूर्वी तो प्लॅन ठरला। ठाकरेंच्या आणि शिंदेंच्या शिवसेनेची दशा आणि दिशा ठरवणारा दिवस म्हणजे 10 जानेवारी। आमदार अपात्रतेसंदर्भातील सुनावणी पूर्ण झाली असून विधानसभा अध्यक्ष काय निर्णय देतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। आणि जसजशी ही तारीख जवळ येते तसतशी एक राजकीय चर्चा जोर धरू लागली, ती म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेच्या भाजपातल्या विलीनीकरणाची। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटाच्या 16 आमदारांना सर्वोच्च न्यायालयाने अपात्र ठरवलं किंवा शिंदेंच्या शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवलं तर शिंदेंची शिवसेना भाजपमध्ये विलीन होईल अशी रणनीती भाजपने आखल्याचं समजतंय। 10 जानेवारीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या आमदारांना पात्र ठरवलं तर उद्धव ठाकरे सर्वोच्च न्यायालयाचं दार ठोठावणार हे निश्चित आहे। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल किती दिवसात होईल याकडेही भाजप नेतृत्वाचं लक्ष असणार आहे। शिंदे गटाला भाजपात विलीन होण्याशिवाय पर्याय नाही असं संजय राऊत कॉन्फिडेंटली सांगतायत। बघा, कोणत्या परिस्थितीत त्यांना अपात्र ठरावंच लागेल, बरोबर आहे। त्यांना कमलाबाईच्या पदराखाली जावंच लागेल, त्यांच्याकडे दुसरा पर्याय नाही। हे शिवसेना वगैरे आमची सगळं झूट आहे, त्यांचं ही नौटंकी आहे। या नौटंकीची स्क्रिप्ट दिल्लीतून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी लिहिलेली आहे। पण हा सिनेमा आता पडेल, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हा सिनेमा पूर्णपणे कोसळेल। तेव्हा त्यांना तुम्ही म्हणताय, आमची तीच भूमिका आहे की त्यांना कमळामध्येच विलीन व्हावं लागेल आणि कमळावरचे भुंगे म्हणून त्यांना भूभू करत फिरावं लागेल कमळाभोवती। स्वाभिमान वगैरे सगळं त्यांचे शब्द, अभिमान, स्वाभिमान, हिंदुत्व हे झूट आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या संजय यांना उत्तर देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेचे संजय पुढे आलेत। संजय राऊत कोणत्या पदरापासून नेते, एखाद्या पदरापासून निघाल्यानंतर त्याला कळेल तो स्वतः शरद पवारच्या पदराखाली आहे म्हणून त्याला बोलायचं संधी आहे। ज्या दिवशी शरद पवार त्यांचा पदर काढून घेतील त्या टायमाला संजय राऊत हा उन्हात बसलेला दिसेल। आम्ही शिवसेना भाजप म्हणून लढणार आहोत, आम्ही धनुष्यबाणावर लढणार आहोत आणि भाजपचे कमळ या चिन्हावर लढणार आहेत। याच्यामध्ये कोणताही फरक होणार नाही आणि ही अत्यंत मजबूतीने, ताकदीने ही निवडणूक लढवल्या जाईल एवढं मात्र निश्चित। तिकडे शरद पवारांच्या कन्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा ही चर्चा केंद्रीय तपास यंत्रणांच्या ट्रॅकवर नेली आहे। तर काँग्रेस म्हणतंय, आगे आगे देखो होता है क्या। आजकाल हे कोणी ठरवत नाही हो, हे आईस ठरवतं। आईस म्हणजे इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी। आता हे आईस वाले आहेत ना, तेच ठरवतात कोण कुठल्या चिन्हावर लढणार, कारण का लोकशाही राहिलीच नाही अशीच परिस्थिती आहे। थोडेच लोक जे लढवय आहेत अमोल दादांसारखे ते लढायला तयार आहेत, कारण का त्यांचं संविधानावर प्रेम आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर विश्वास आहे। त्या संविधानाच्या चौकटीत अमोल दादांसारखे लोक आज काम करतात, ज्याचा आम्हाला सार्थ अभिमान। ते निवडणूक लढू शकत नाहीत स्वतःच्या बळावर आणि भाजपा लढू देणार नाही। भाजपाला राज्यामध्ये 288 जागा कमळावरच लढायच्या आहेत। हे आता मोहरे आहेत, हे मोहरे खेळतायत। अखेरीच्या वेळेस त्यांचा त्यांची जी चाल राहील ती चाल त्यांना या दोघांनाही कळेल, अजितदादांनाही कळेल आणि एकनाथजी शिंदेंनाही कळेल। शेवट त्यांचं जे प्लॅन आहे तो ए प्लॅन, बी प्लॅनच नाही, ए प्लॅन आहे 288 जागा लढवायचा विधानसभेच्या। तर लोकसभेमध्येच तुम्हाला कळेल। असं म्हणतात की ये सब देखते रह जाएंगे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या आमदारांचं अपात्रीकरण या ठिकाणी त्याची जबाबदारी भाजप स्वतः घेणं नाकारेलच। परंतु हे जर अपात्रीकरणाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला तर या ठिकाणी पूर्वनिश्चित संपूर्णपणे शिंदे गटातील आमदारांचं विलीनीकरण आहे ते भाजपमध्ये झाल्याचं पाहायला मिळेल। आणि जर का असं झाल्यास भाजपला राजकीयदृष्ट्या हे खूप महत्त्वाचं ठरणार आहे आणि असं झाल्यास विधानसभेच्या जागा वाटपासाठीचं वरचष्मा भाजपचाच राहील, हे वेगळं सांगण्याची गरज नाही। अर्थात
मतदारसंघातील मानसिकता जर शिवसेनेशिवाय दुसऱ्या कोणाला निवडून देण्याची नसेल तरच शिंदेंसोबतचे आमदार हे ठाकरेंकडे परतण्याची शक्यता आहे. नाहीतर जे ठाकरेंना सोडून शिंदेंकडे गेले ते भाजप सारख्या महाशक्तीऐवजी खरंच ठाकरेंकडे परततील का? नरेश कदम, पुढारी न्यूज.